मग कशी पाहिजे पावसाने खाताना मग पावसानेच घेतो हा जरा वेज जरा कंटाळा पण आज बरोबर असेल तर पावसाने खाणं हे बरोबर दिसत नाही बरोबर आहे ना बघा तेवढं तुमच्या मनासाठी घेणार आहे बाई पहिल्यांदा काय होते शेरशाहीमध्ये हा शेवडा कोण आहे बोलते माझ्यासमोर बघा तर तो काना तो त्याच्या जागेवर ठीक होता तो शेवडा कोण होता बरोबर का पण बाईच्या पेक्षा आज मी 2 वर्षांनी मोठा आहे बाईचं वय आता 28 वय झालंय माझं 30 झालंय पण बाई माझ्यापेक्षा मोठी वाटते हा वाटतं ना बघा ती बोलली ना शेवडा कोण तर त्याला एक शेर देतो अगर राधे या कानाने तुझी छेड काढल्यावर तू रुसत होती बरोबर ना कानाने छेड काढली ती राधा रुसायची अगर राधे या कानाने तुझी छेड काढल्यावर तू रुसत होती आणि हा काना तुझ्या जवळ रुसून बसल्यावर तू त्याला प्रेमाने जवळ घेत होती हा काना तुझ्या जवळ रुसून बसल्यावर तू त्याला प्रेमाने जवळ घेत होती आणि तुझ्या चोळीने राधे त्याचा शेंबूड पुसत होती बरोबर शेंबूड पुसायची राधा कडेवर घेऊन नाचवायची हे तुला इतिहास माहिती नाही आणि बाईने प्रश्न कधी दिला विचार दिला आज एवढी भांगवली ना दिला माहिती स्वप्नेली आज राहणार 100% 3 वर्षांनी लागले माझ्याबरोबर परत आणि बोलते त्या कानाची शेंडी धरून मी घराघरा फिरली आता शेंडी का तुझ्या बापसा नांदा पुढे कानाला शेंडी होती काना कोणाला होती नारदाला होती ना शेंडी नारदाला होती हो होता कानाला हा हो नाही बघितलास काय बाय दुसरा शब्द लावू त्याच्या पुढं हो बघा हे जाऊ दे त्याच्यानंतर बाईची गवळण होती लपंडावाचा रंगला एक खेळ आज सारे बादच झाले लपंडावाचा रंगला एक खेळ वाद सारेच झाले एकच बोले रे कसा हलवतो तोरे तोरे नंतर ते खालच्या वरात थोडे आता खालच्या दारू पाचले दिसतं तू पिवली दिसते मला माहिती नाही बरोबर ना ते थोडे रडत होते ना थोडे ऐकायला होता आता हा मी थोडे नाही बोलत आता तो काना का हलवतोय आणि तो काय हिला दिसला आज गर्दीत का हलवतो काय दिसला हिला हा पडदा भरलेला आहे काना पाठी बसलाय हा म्हणून ह्याच्यावर कटिंग बघा काय देतो साऱ्या गवळणी सांगतीया साऱ्या गवळणी सांगतीया तर गवळणी काय सांगतायत बघा याला मथुरेच्या बाजाराला जायचंय त्या यमुना डोंगर त्या जरा हातपाय धुवायला राधे जातात जरा फ्रेश व्हायला जातात म्हणून साऱ्या गवळणी सांगतीया चल लवकर भांडा भर त्याचा आता हातपाय वगैरे धुवून झालेला आता ते भांडा भरणार आणि ते मथुरेच्या बाजाराला निघून जाणार यमुन बघा तो यमुनेचा घाट लागतो मथुरेचा घाट लागतो सॉरी त्या घाटात ताण लागते चढता चढता घाट चढता चढता तेव्हा म्हणून ते पाणी भरायला तेव्हा डोहावर गेलेले म्हणून काय म्हणायचं बघा साऱ्या गवळणी सांगतीया चल लवकर भांडा भर साऱ्या गवळणी सांगतीया चल लवकर भांडा भर घाई घाईत बसून घे घाईत बसून घे आज तेजल तोंडावर 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 सांगतीया लवकर भांडा भर
पूर्वीच्या राधेची होती वेगळीच अदा बघा या पूर्वीच्या राधेची वेगळीच अदा होती आज उलटा झालाय काना इथं गोरा आला ही काली आली हो म्हणून असा का उलटा चक्र चाललाय मग बाईला उलटा दिसत सगळा म्हणून बाईवरच आली काली जादू करतो बघा अहो पूर्वीच्या राधेची होती वेगळीच अदा आणि आत्ताच्या राधे आणि आत्ताची राधा दिसते 80 किलोची गादा बरोबर अहो या आत्ताची राधा दिसते 80 किलोची गादा आणि याच राधेला झाली हत्ती रोगाची बाधा अगर राधे या कानाला भूक लागली तोड पडली कशाला अगर राधे या कानाला भूक लागली तोड पडली कशाला आणि हात घालल्या आधीच तुझ्या हंडीवर हात ठेवतेस कशाला हात घालल्या आधीच तुझ्या हंडीवर हात ठेवतेस कशाला आणि बोट घातल्यावर या कान्याने डोळे बंद करतेस कशाला अहो या राधेचे वरचे दोन मोठे आहेत माठ बघा राधेचे वरचे दोन मोठे माठ आहेत म्हणून बाईला काय बोलत नाही बाईचा आणि माझा सामना आज बाईला तर राधेला बोलतो आज तिकडे मधुरेच्या बाजूला जाताना मोठे मोठे माठ घेऊन जाते म्हणून काय म्हणतो बघा या राधेचे वरचे दोन मोठे आहेत माठ अहो हिच्याकडे नाही आहे कसलेच तोट अहो हिच्याकडे नाही आहे कसलंच तोट आता साऱ्यांनी येऊन घाला तिच्या घंटीत बोट दही दूध खाण्यासाठी असा विषय मित्रांनो अगं राधे आपल्या प्रेमाच्या गोकुळात आहेत साऱ्या खुणा अगं राधे आपल्या प्रेमाच्या गोकुळात आहेत साऱ्या खुणा हा गोकुळ झालाय आपल्या चर्चेने सुना मोका सोडून गेलीस या आलयाबरोबर या कानाला लावून चुना माझी गौरव घेतोय गौरव मित्रांनो सुंदरशी चाल अजून जसे बोलते ना मी नवीन नवीन चाली घेते पण आता नवीन नवीन चाली घेतेस तर मी पण नवीन नवीनच घेतो मी काही जुना नाही मी ओरिजिनलच आहे हा आणि महाकाल कोणचीच कार्बन कॉपी आहे बघा अहो घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो गौरव ही गोष्ट आहे कालची अहो घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो ही गोष्ट आहे कालची झाली जाटून ही वरची झाली जाटून ही वरची सांगा मारू का मी खालची झाली जाटून ही वरची सांगा मारू का मी खालची 1 2 3 स्टार्ट
ताटूरही वरची झाली ताटूरही वरची सांगा मारू कमी खालची 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 विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे, त्याची उंची किती आहे, तेथे वटवृक्ष आहे, त्याचं नाव काय व त्याचं महत्त्व काय. तर विराट राजाच्या नगरी जे वटवृक्ष आहे त्याचं नाव शमी वृक्ष आहे. कारण आमच्या गुरुवाऱ्यांना सुद्धा या प्रश्नाचं मी उत्तर विचारलं होतं, तर उत्तर सेम आहे, जवळजवळ उत्तराच्या जवळजवळ गेलेलं आहे बाईंनी. आणि उंची ही 72 फूट आहे त्याची. तर हे उत्तर तुम्हाला मान्य असेल तर मान्य करून घ्या. बघा माझा
प्रश्न बाईंकडे गेलेला आहे. तर पदाला सुरुवात करतोय. अगं बाई तुझं आता झालंय लग्न. आणि बाईंनी प्रश्न देते वेळी बघा या नावाच्या समोर शक्तीवले शाही तेजल पवार भोकाड आणि तोरेवले शाही श्री स्वप्नील थोरे. बघा श्री लावला, माझं लग्न नाही झाले बाजू. बाई जरा गडबडले काय तरी म्हणते स्वप्नील थोरेच्या पुढे श्री लावला. मग तू श्री आणि नंतर मी श्री तू जान्हवी. बरोबर ना. कार्यक्रमामध्ये काय मी श्री तू जान्हवी बरोबर. आज गोंधळ सगळा येतो. अगं बाई तुझं आता झालंय लग्न. अगं आता फक्त नवऱ्याच्या प्रेमात मग्न. अगं फक्त आता नवऱ्याच्या प्रेमात मग्न. अगं बरं दिसत नाही आता तुझं हे वागणं. अगं बरं दिसत नाही आता तुझं ते वागणं. आणि बंद कर आता बाई हे तुझं इथं तीक बघणं. आवळी तेजल दिसायची पूर्वी ऐश्वर्या आणि मल्लिका जशी. आता दिसते ही एखाद्या अंधारातल्या चेपटीने जशी. बरोबर आहे, चेपटीनच दिसते ना. काय तिचं थोबाड एवढा मेकअप करते एवढा मेकअप करते. काय बघा आता तो अक्षय कुमार येतो बघा हॅपी घेऊन ऍड येते मध्ये हिच्यात पाहायचा एक दिवस हिच्यात तोंडा मारते आणि हिला होळी करतो. काय एवढा तिचा जास्त मेकअप तिचा लवकर घेतो. बरोबर ना. आणि त्या अक्षय कुमारला तिच्या घरी नक्कीच पाठवायचा. तो हिला संडास साफ करून दाखवतो, तिचा तोंड साफ कर, कारण तो संडास सुद्धा लागतो हिला आतमध्ये गेल्यावर. म्हणून बघा त्याच्यावरून एक शेर घेतो आणि बाई कशी इनोवा आले ना. इनोवा बघा मेकअप केलेली बाई कधी बाई चालत जातच नाही. अहो मेकअप केलेली बाई कधी बाई चालत जातच नाही. आणि पिझ्झा बर्गर खाणारी पोरगी रस्त्यावरचा वडापाव मध्ये खातच नाही. आणि पिझ्झा बर्गर खाणारी पोरगी रस्त्यावरचा वडापाव कधी खातच नाही. आणि आपला बाप राब राब राबतोय हे कसं तिला कळत नाही. हे मी त्यांना नाही बोलत, या सगळ्यांनाच लागू आहे. बघा आज कॉलेजला जाणाऱ्या पोरींनाच बोलत नाही मित्रांनो सगळ्यांनाच बोलतो. म्हणजे कसा माहिती आहे काय, आजकाल आपल्या ह्या ह्याच्यात बलात्कार सुद्धा वाढले आहे. जेवढा जास्त मेकअप तेवढं लोक हे भैया आहेत ना आपल्या मुंबईमध्ये जाम घुसले. म्हणून त्याच्यावरून घेणार आहे थोडस. अहो या शक्तीतुर्यात सारे इतिहास घडवून गेले. अहो या शक्तीतुर्यात सारे इतिहास घडवून गेले. आणि या तेजल पवारला कित्येक शाहीर रडून गेले. आणि आमच्या सारखे शाहीर तिच्यावर चढून गेले. तिच्यावर वरचढ होऊन गेले म्हणतो. बघा बघा त्याच्यानंतर एक तुकडा घेणार आहे. त्याच्यानंतर माझा पद घेतो. आहो तो विमान गो उडतय आकाशान गो. आहो तो विमान गो उडतय आकाशान गो. उडतय विमान गो आकाशान आई पशी मानान गो. ही जरी इनोवा घेऊन आलेली असली तरी हिला जाते वेळी एकच गाडी नेण्याचा सोडलेली. 1 2 3 5 रत्नागिरी दिवापासून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आली आहे.
बाई त्याच गाडी तुझं वजन नाही सोडायचं याच्या कसा दातोट बघतोय चावणी बघितलं ही कथा त्या लगेच सगळी बघा या गाण्यात सगळं सारांश घडलेलं आहे कसा दातोट बघतोय चावणी आग गेला या साऱ्यांना लावणी कसा दातोट बघतोय चावणी आग गेला या लंकेला लावणी नाही आला कोण धावूनी आज टाकील तेजल विझवूनी नाही आला कोण धावूनी आज टाकील तेजल विझवूनी बघा आग लंकेला लावलेली आहे रानवंत राहिले आणि ती शेपटी त्या पाण्यात भिजवून टाकतो म्हणजे ते पाणी ती शेपटी भिजवली जाते त्या पाण्याला म्हणून आज टाकील तेजल तेजल म्हणजे ते पाणी भिजवून टाकी बघा कसा दातोट बघतोय चावूनी आग गेला या लंकेला लावूनी नाही आला कोण धावूनी आज टाकील तेजल विझवूनी तेजल आता या मॅडमचं नाव तेजल म्हणजे तेजल वगैरे घेत नाही हा मी शास्त्राचा कोड घेतो बघा 1 2 3 स्टार्ट कसा दातोट बघतोय चावूनी आग लंकेला गेला लावूनी कसा दातोट बघतोय चावूनी आग गेला या लंकेला लावूनी आला कोण धावून हे आला कोण धावून आज टाकील तेजल विझवून आला कोण धावून आज टाकील तेजल विझवून आला कोण धावून आज टाकील तेजल विझवून कसा दातोट बघतोय चावूनी आग गेला या लंकेला लावूनी कसा दातोट बघतोय चावूनी आग गेला या लंकेला लावूनी आला कोण धावूनी आज टाकील तेजल विझवून आला कोण धावूनी आज टाकील तेजल विझवून
काढलेली हाच विषय आहे भाई. आणि आताचा जो विषय गातोय तो भाई तू दुसऱ्या बारीला तुला द्यायचा आहे. गातो कथा ही शास्त्र पुराणी, गातो कथा ही शास्त्र पुराणी, ऐकून तुला वाटेल भीती. गातो कथा ही शास्त्र पुराणी, ऐकून तुला वाटेल भीती. सारे समजतात तुला माती, मसान तुझे आहेत बाप किती. सारे समजतात तुला माती, मग सांग तुझे आहेत बाप किती. सारे समजतात तुला माती, मग तुझे आहेत बाप किती. रामायणाची कथा आहे आणि सीतेला म्हणतोय आणि सीते किती बापाची आहे ते फक्त सांगायचं आहे. काही दुसऱ्या बारीला सांगायचं तुम्ही दरवेळेस बोलता ह्याला बाप किती ह्याचे बाप किती. आज आम्ही तुमच्या बापावर विषय लागलेला. आज बारी असूनच होणार दुसरी बारी पण तुम्ही दुसऱ्या बारीपर्यंत पण थांबा. एक आपल्या आज काही नवरा देवीचं गीत घेतं आणि बारी संपवणार आहे म्हणजे त्यांना पण दुसऱ्या बारीला वेळ देणार. पाकाची महिन्याला माझ्या आईचे कल्याला, पाकाची महिन्याला माझ्या आईचे कल्याला. भक्त जाऊया गो आरतीला, या गोकार्याचे डोंगराला. भक्त जाऊया गो आरतीला, या गोकार्याचे डोंगराला. बघा या झाल्यावर आपल्या नवऱ्या देवीचं गीत घेतलेलं आहे, सुंदरचं गीत आहे. आई तुझ्या गौसवाला झाला तलवडे गावोळा, आई तुझ्या गौसवाला झाला तलवडे गावोळा. साऱ्या भक्तांनी हातात केला वर्धापन सोहळा. साऱ्या भक्तांनी हातात केला वर्धापन सोहळा. 1 2 3 स्टार्ट.
आई नवलाई देवी तुझा सर्व आत सजलाई गो आई सौदो उदो मंदिरा जगन्नाथ तोरी गो रामेश्वर रामा देवाला भक्त पुस्तोरी हा भोळा रामेश्वर रामा देवाला भक्त पुस्तोरी हा भोळा राजा भक्तांनी आकाश केला वर्षा पतीने सोडा राजा भक्तांनी आकाश केला वर्षा पतीने सोडा राजा भक्तांनी आकाश केला वर्षा पतीने सोडा